देशातील जनतेला ऊर्जा आणि इंधन बचतीचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता। जनतेला संदेश देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर गेलेत, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ केली आहे। या विरोधात संतप्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन चौकातील पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक म्हणाले, मोदी सरकार महागाई रोखण्यामध्ये अपयशी ठरले। सर्वसामान्य जनतेला महागाईमुळे जगणं कठीण झाले। अशा परिस्थितीमध्ये महागाई रोखून ही मोदी सरकार जनतेला दिलासा न देता विदेश दौरा करत आहेत। या मोदी सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्रित आणून एक भव्य आंदोलन छेडलं जाईल असा इशारा त्यांनी दिला। या आंदोलनात सुभाष खोत, प्रमोद इनामदार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली आहेत। यावेळी इंटक युनियनचे जिल्हाध्यक्ष डी.पी. बनसोडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, नगरसेवक मयूर पाटील, सागर बिरनाळे, अंजली जाधव, प्रमोद सूर्यवंशी, सोशल मीडियाचे ललित दबडे, प्रमोद इनामदार, अरुण पळसुळे, विक्रम सावर्डेकर, प्रतीक्षा काळे, प्रकाश बरडोले, नामदेव चव्हाण, सुनील भिसे, विठ्ठलराव काळे आदी जण सहभागी झाले। त्याच्या वतीनं ज्या भाजपच्या काळात वाढती महागाई झालेली आहे त्याच्या विरोधात आज प्रथम निर्देशन करण्यात आलेले आहेत। आजही आमचा हा इशारा आहे, यापुढे जर पेट्रोल डिझेल वाढ केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता चक्को जाम करू, बाकीचं सर्व करू। आता बघितलं असाल तुम्ही या पंपावर गर्दी किती आहे। त्याचबरोबर हा पंप सकाळपासून बंद होता, आता डिझेल आल्यावर मिळालं। एकंदरीत सगळं विस्कळीत काम चालू आहे भाजप सरकारच्या काळात। युद्धाचं कारण सांगतात, पण युद्ध कारण न हे करता त्यांनी अगोदरच नियोजन करायला पाहिजे होतं, पण ते कुठलंही धोरण न करता इलेक्शन झाल्यानंतर पाचही राज्याचे इलेक्शन झाल्यानंतर आता दर वाढवायला चालू केले। आता 3 रुपये दर वाढ केलेली आहे, पण ते 13 ते 15 रुपयेपर्यंत तिने लिटर मागं दर वाढ करणार आहेत। यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरणार आहे।